रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी, ठाणे पश्चिम। आज मी एक चांगला फ्लॅट दाखवतो जे अर्जंट सेल आहे। खरं त्याचं लोकेशन जे आहे ते माझेवाड्याला आहे। माझेवाड्या गावामध्ये शिवशाही पॅराडाईज नावाचं साधारणतः 2013ला सोसायटी झालेलं, म्हणजे थोडक्यात 2010ला बनलेलं आणि आता 2024 समजा झालेलं आहे। तर 10-12 वर्ष जुनी बिल्डिंग आहे। ग्राउंड प्लस 12 माळ्याचीच बिल्डिंग आहे। स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम सगळ्या इत्तंभूत सुखसुविधा इथे आहेत। मेंटेनन्सचा विचार केला तर साधारणतः 3,500 रुपये मेंटेनन्स आहे। ओपन कार पार्किंग सोसायटीची मिळेल आपल्याला इथे। अशा पद्धतीचं ज्या लोकांना असं वाटते माझेवाडा जंक्शनला किंवा माझेवाडा लोकेशनलाच आपल्याला फ्लॅट हवा आहे आणि 1 BHKची गरज आहे, त्याच लोकांसाठी मला असं वाटतं हा फ्लॅट चांगला असू शकतो। हॉस्पिटल म्हणा, शाळा म्हणा, भाजीपाला, बँकांचे लोन वगैरे त्या सगळ्या गोष्टी, OCCC लीगल क्लिअरन्स असणारं हे प्रोजेक्ट असणार आहे आणि लोकेशन पण खूप चांगलं आहे। त्याच पद्धतीचा हा 1 BHK 430 कार्पेटचा हा फ्लॅट असू शकतो। खरं तर हा फ्लॅट भाड्याने दिलेला होता, पण आता ह्या मालकांना हा फ्लॅट विकून दुसरं मोठं घर घ्यायचं आहे, तर ह्याच पद्धतीचा असा 1 BHK फ्लॅट आहे। जर कोणाला त्याच लोकेशनला जर हवं असेल तर मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा फ्लॅट चांगला असू शकतो। आणि याचं जर घराचं बाहेर जाण्याचा विचार जर आपण केला तर बाहेर जाताना हा फ्लॅट साऊथ वेस्ट आहे, आतमध्ये त्यांना नॉर्थ ईस्ट असणारा फ्लॅट असेल। एका खिडक्यातनं मात्र तुम्हाला हवा चांगली येईल। फर्स्ट फ्लोअरलाच फ्लॅट आहे, अगदी वरती जायची गरज नाही आहे। तर मग मालकांनी बनवताना बघा एक सेफ्टी डोर ऑलरेडी बनवलेला आहे आणि लिफ्ट वगैरे पण बाहेर प्रॉपर आहे। फर्स्ट फ्लोअरला आहे त्याच्यामुळं लिफ्ट पण आहे, पण आता आतमध्ये आल्यानंतर परत हा तुमचा दरवाजा असा चालू होतो आणि मग आतमध्ये आल्यानंतर तुम्ही इथे जर बघितलं तर इथं TV युनिटसाठी एक मोठी जागा आहे जी यांनी ह्या पद्धतीने युटिलाइज केलेली आहे। बाकी लोकांनी TV तिकडे लावलं होतं, तुम्ही इकडे काय करायचं त्या पद्धतीने ठरवू शकता। आणि मग इथे TV आणि यांनी इथं डायनिंगसाठी पण असा स्पेस केला होता जो तुम्हाला इकडे क्रॉस व्हेंटिलेशन, ह्या इकडनं तुम्हाला जी मात्र हवा आहे ही हवेचा फ्लो तुम्हाला इकडनं येत राहणार। गार्डन वगैरे ह्या फ्लॅटमध्ये आहे, स्विमिंग पूल, क्लब हाऊस आहे। बजेट कमीमध्ये सगळा आनंद हवा असेल तर मला असं वाटतं हे प्रोजेक्ट असू शकतं। पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे एक बाथरूम आहे जे आंघोळीसाठी, हे वेगळा विषय ठेवलेला आहे, आंघोळीसाठी हे बनवलेलं आहे। त्याच्यानंतर बाहेर आल्यानंतर समोर जर बघितलं तर तुम्हाला चांगलं मॉड्युलर किचन बनवलेलं, जिथे गॅसची पाईपलाईन म्हणा, स्टोरेजसाठी जागा, फ्रीजसाठी जागा, असं सगळं मोठं असं मस्त किचन पण तुम्हाला इथं मिळतं। अधिक वॉशिंग मशीनसाठी पण त्यांनी इथेच प्रावधान करून ठेवलेलं आहे ह्या साईडलाच। तर अशा पद्धतीचं हे इकडे आहे। परत हात धुण्यासाठी इथं एक वेगळं आणि परत वॉशरूमसाठी त्यांनी परत हा एक विषय इथे वेगळा आहे। अशा पद्धतीचं हे खरं वेगळं वेगळं करून ठेवलेलं आहे। आणि मग हा त्यांचा बेडरूम असेल, ज्या बेडरूमला तुम्ही आलात तर बेडरूमला इथे कपाटासाठी खूप मोठी जागा आहे। इथे एक बीममध्ये आल्या, परत तुम्ही ह्या साईडला पण जागा आहे तशी। बेडरूम थोडं मला असं वाटते, पण आता बजेट ॲडजस्ट करायचं, सगळंच करायचं म्हटलं थोडंसं प्रॉब्लेम आहे। आणि जर तुम्ही ह्या खिडकीतनं क्रॉस व्हेंटिलेशनसाठी जर बघितलं तर ह्या खिडकी पूर्ण मोकळी आहे। उजेड वगैरे तुम्हाला बाहेरनं जर बघितलं तर बघा समोर तो लेक सिटी मॉल दिसतो, किंवा मग हे तुमचं प्रोजेक्टच्या आतमधलं जे आहे इकडनं जर बघितलं तुम्हाला गार्डन, स्विमिंग पूल, क्लब हाऊस हे सगळं तुम्हाला पोडियम वगैरे हे सगळं दिसतं। ह्या फ्लॅटमध्ये खरं अलाउटेड पार्किंग नाही आहे, पण हा फ्लॅट त्या पद्धतीचा आहे। जर तुम्हाला हा फ्लॅट बघायचा असेल तर हा फ्लॅटची चावी आपल्याकडे आहे, तो फ्लॅट आपण बघू शकतो। ह्या मालकांनी हे घर आपल्याला सांगताना त्यांनी सांगितलं की 72 लाखापर्यंत आपल्याला हा सेल करायचा आहे। त्याच्यामध्ये त्यांनी ठरवलेलं आहे की ज्यावेळेला तुम्ही समोर येणार त्यावेळेला आपण याला कमी करण्याचा नक्की प्रयत्न करू शकतो। अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे। जर तुम्हाला हा फ्लॅट बघायचा असेल तर मला नक्की सांगा, हा फ्लॅट आम्ही दाखवतो। आमचे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटत आहेत नक्की सांगा, आम्ही आमचा चांगला प्रयत्न करतो आहे। तुम्ही पण आम्हाला सगळ्यांनी सहकार्य केलं तर खूप चांगलं होईल। तुर्तास थांबतो मंडळी, रामकृष्ण हरी।